आवडीचं वस्त्र असन पुन्हा पुन्हा स्वच्छ करून घालेल, परंतु फाटल्यानंतर ते घालतं का महाराज? नाही. तसा महाराज हा जो आत्मा आहे हा सुद्धा वस्त्र धारण करतो. हे शरीर एक प्रकारचं त्याचं वस्त्र आहे, राहण्याचं ठिकाण आहे. बर त्यानं तरी या शरीरामध्ये किती दिवस राहावं? बरोबर की नाही? आता शरीर जर त्या ठिकाणी कमकुवत झालं तर त्याला ही इच्छा होते नवीन वस्त्र परिधान करावं. ज्याप्रमाणे वस्त्र फाटल्यानंतर आपल्याला वाटतं आम्ही नवीन वस्त्र घेतलं पाहिजे, हे कसं झालेलं आहे खरा, त्याप्रमाणे माऊली ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतरा माझी कीजे चैतन्यनाथे. जसं आपण जुनं झालेलं वस्त्र टाकून देतो आणि नवीन वस्त्र परिधान करतो, अगदी त्याचप्रमाणे हा जो आत्मा आहे जुनं झालेलं शरीर टाकून देतो, नवीन शरीरामध्ये प्रवेश करतो. मग आता नवीन शरीरामध्ये प्रवेश केला, आनंदाचे आहे की दुःखाचं? आनंदाचं आहे ना. मग आपण दुःख का करायचं? बरोबर की नाही?